गाईज, आज आपण आलोय राजीव गांधी प्राणी संग्रहालयामध्ये. पहिल्यांदा आले मी. चला बघूया आज आपल्याला काय काय बघायला मिळते ते. चलो. गाड्या पण आहेत लोकांना नेण्यासाठी. मला पहिल्यांदा समजलं इथलं. आजचा व्लॉग जबरदस्त होणार आहे गाईज. वन ऑफ द बेस्ट व्लॉग होणार आहे आजचा. कारण मी पण पहिल्यांदा आले. मी खूप एक्सायटेड आहे. आपल्याला काय काय बघायला मिळतं हे आपण पुढे जाऊन बघूया. चला. अजूनपर्यंत तर मला काही नाही बघायला मिळालेलं. ही एक वाट दिसते आणि ही एक वाट दिसते. कोणत्या वाटेजवळ? चला इकडे जाऊया पहिल्यांदा. काहीतरी दिसतंय समोर. बघूया काय बघायला मिळते आपल्याला. मला तर इथं कुठं जायचं समजतच नाही आता सध्यासाठी. कंप्लीट असं ते बुलबुलही असते ना तसं झालंय हे. थांबा बघूया कुठं जायचं. फायनली काहीतरी सापडलंय इथं. बघूया. साप आहे तिथं बघू शकता. माझ्यासाठी तर काही नवीन नाही आहे कारण तुम्हाला माहिती आहे मी 32 शिरायाचे. बघू शकता साप आहे तिथे. बघितलेत आपण. पण माझ्यासाठी काय हे जास्त नवीन मला वाटलं नाही कारण मी 32 शिरायाचे. त्यामुळे आमच्याकडे ॲक्च्युली नागांची पूजा केली जाते. त्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टी बघण्याची सवय आहे. ओके, आता आपल्याला समोर काय सापडते. वाव, काय मस्त कासव आहे तिथं. खरं तर मला एक्साइटमेंट आहे वाघ आणि सिंह बघण्याची कारण ते मी नाही बघितलेलं. मी त्या शोधात आहे. हे तेवढं मला थोडं युनिक वाटलं. मला ॲक्च्युली युनिक वाटलं. इकडेच आहे अजून एक काय मोठा सरडा आहे हा. आधी तर मला हे पाण्याने सरड्यांची एन्झायटी आहे. पण आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे नागिन एक्सेट्रा आपण मगर बघायला चाललोय. बेबी असेल ना कुठेतरी असलं. पाण्यातली कासव. आहा, गोष्टी खरंच एक्सक्लुझिव्ह आहेत. म्हणजे बघण्यासारख्या आहेत, युनिक आहेत. त्या सगळ्या गोष्टींचं मी नक्कीच शूट घेईन. काय लिहिले बघा इथं. विश यू अ गुड हेल्थ. आय होप. वाघ कुठे आहे इथं? मी शोधत आहे वाघ. मला वाघ बघायचंय पहिल्यांदा. ऍक्च्युली हे रान मांजर आहे पण मला तर हे साधंच मांजर वाटते. हे बघ त्याचे कान तेवढे थोडे वेगळे आहेत आणि जरा जास्तच फिरते. एक सेकंद एका जाग्यावर नाही थांबत हे. सगळ्या मांजरांच्या प्रजाती बघितलेत मी. आता पुढे बघूया आपल्याला आणखी काय काय बघायला मिळतंय ते. मला तरी पण अजून वाघ नाही सापडलेला. खूप ऊन लागते. चलो जाऊया बघूया आपल्याला काय आता भेटतंय आणखी पुढं. कसली क्यूट आहे. तू नक्की ह्या प्राण्यांचा मधला आहेस की नाही असे मला समजत नाहीये सध्या. हे इकडे बघ ना. हरणं दाखवू नको ही म्हण मला इथं आल्यावर जरा खरी झाल्यासारखं वाटलं. सगळे हरणं दिसली मला. थांबा फोकस होतं का बघूया आपण. नाही होत आहे जास्त. हा झाला. हे जवळच यायला लागले. ये. आहा, ह्याला पण यायचं वाटतं व्हिडिओमध्ये. क्यूट आहे बाकी सांबर. यार इथले सगळे प्राणी झोपलेले काय माहिती. हा चित्ता पण झोपलेलाच होता.
बघूया आता आपल्याला उठलेले प्राणी कोण मिळत आहेत का. पांढरा वाघ. चलो बघूया आता आपण. मी आज मुद्दाम ती गाडी वगैरे असं काय मी यूज केलं नाही, कारण जी मजा चालत फिरण्यात आहे ना ती दुसऱ्या कशात नाही आहे. चला बघूया आता पांढरा वाघ. मी लाईफमध्ये पहिल्यांदा बघणार आहे, वाघच पहिल्यांदा बघणार आहे मी. चला तुम्हाला पण दाखवते. वाघ पण हा पण झोपलाय. बहुतेक ते 1 ते 4 वाघांचे सगळे झोपतात. येतंय वाघ उड्या मारतंय म्हणून वाघ झोपलेला. हा तरी जागा आहे का बघूया. पांढरा वाघ बघूया. जरा काहीतरी युनिक वाटते हे. हा पण झोपलाय. जरा उठला असताच बाबा तर चांगला आला असताच व्हिडिओमध्ये. आपण अजून पुण्यामधल्या खूप गोष्टी फिरणार आहे, त्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा गाईज. हा ते गवा रेड आहे बहुतेक. हा बाहुबली मधला रेड आहे. तर आपल्याला कोल्हा, लांडगा, काळवीट, हत्ती आणि नीलगाय हे बघायला मिळणार आहे. चला बघूया. लोक कडेकडेने जातात, मी सावली निघाली आहे. ॲक्च्युली मी जरा थोडी टॅनच झाली आहे नाही, पाय खूप दुखायला लागलेत माझे. पण गाईज थांबायचं नाही, कारण आपल्याला हा प्रवास वलटूरपर्यंत न्यायचा आहे. चलो म्हणून म्हणते चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा कालवीट बघा फोकस होते काय. हा होते अख्खा कळप आहे यांचा. वा हे काहीतरी युनिक आहे. ह्या बहुतेक नीलगाई आहेत आणि हे मला खरंच आज पहिल्यांदा बघायला मिळालं. ॲक्च्युली युनिक आहे. नील एकच आहे बहुतेक ॲक्च्युली. नाही असू दे पण युनिक आहे. हे गाजर खातेत. चिंकार आहे. काय काय मला इथं बघायला मिळायला लागले. हरणांचे एवढे प्रकार असतात मला लाईफमध्ये पहिल्यांदा समजलं. हाय ना. हो हो फायनली दिसला मला. हा कुठे जातोय? हा होलाच जातोय. हो हा 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 काय लुक दिलाय त्यानं. लबाड लांडगा पण इथं झोपेचं डोंग करत होता बहुतेक. तिकिटाचं जोक काहीच. आपण आता हत्ती बघायला निघालोय. इथे एक छोटी मुलगी होती सकाळपासून आहे माझ्यासोबत. म्हणजे माझ्यासोबत नाही आहे ॲक्च्युली, पण ती ना कोणताही प्राणी बघू दे त्याला हे खोटं आहे असं म्हणत होती. किती क्यूट वाटतंय माहिती आहे. तिला हे सगळे प्राणी रबरचे वाटत आहेत बहुतेक. असू दे. आपण आता हत्ती बघायला निघाले. चला हत्ती बघूया. ओहो हत्ती बघ कसला मस्त आहे. पण चांगला फोकस येईल. फायनली सिंह पण दिसला. हा हा शेर दिखा मुझे. गाईज येस आपलं कंप्लीट म्हणजे कंप्लीट सगळं प्राणी संग्रहालय फिरून झालेलं आहे. आणि माझं आत्ता लक्षात येते जेवढं मी आत आले तेवढं मला बाहेर चालत जायचं आहे. मला खूप पाय दुखायला लागलेत आता. चलो जाऊयात. आता जावं तर लागणारच आहे. तर गाईज आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सपोर्ट गाईज. बाय. भेटूया अशाच एका पॉवरफुल व्लॉगमध्ये.